नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ऐश्वर्या पाटील. मी तुम्हाला भारतीय समाज, इंडियन सोसायटी ह्याचं उत्तरलेखन कसं करावं, याचा अभ्यास कसा करावा ह्याच्याबद्दल आज एक ओरिएंटेशन देणार आहे. आता हे करत असताना पहिला माझी एक ओळख. माझं नाव ऐश्वर्या पाटील. मी एक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. मी MSc अँथ्रोपॉलॉजी केलं आहे. त्यानंतर मी MA सोशोलॉजीही केलं आहे. मी UGC नेट ही परीक्षा पास केलेली आहे. आणि ह्याचबरोबर मी ॲज अ व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवते. त्याचबरोबर मी एक रिसर्च असिस्टंट म्हणूनही काम करते का गव्हर्मेंट प्रोजेक्टवरती. तर बऱ्याच प्रमाणात भारतीय समाजाचा अभ्यास करत असताना जे प्रॉब्लेम्स येतात ते मला माहिती आहेत. तर मी तुम्हाला सांगू शकते की थोडक्यात तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा अप्रोच असावा आणि तुम्ही उत्तरं कशी लिहावीत. आता हे सांगत असताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी की तुम्हाला वाटते का की भारतीय समाजाची पूर्ण ओळख तुम्हाला आहे, आणि आहे तर तुम्ही त्याच्यावरती उत्तरं लिहू शकाल का? बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटत राहतं की आपल्याला गोष्टी येतात, आपल्याला गोष्टी समजतात, बट त्या लिहायच्या वेळेला आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की एखादं उत्तर कसं लिहावं. तर मुळात ह्या सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हळूहळू कुठून अभ्यास करायचा हेही सांगणार आहे, आणि त्याची एक स्ट्रॅटेजी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मुळात फक्त इंडियन सोसायटीचाच नाही तर कुठलाही अभ्यास ज्यावेळेला आपण करतो आहे तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तो आहे सिलॅबस. आता जेव्हा आपण सिलॅबसचा विचार करतो आहे तर सिलॅबसमध्ये जेव्हा बघाल तर त्याच्यामध्ये लिहिलं की महिलांची परिस्थिती, ग्लोबलायझेशन, सेक्युलरिझम, कम्युनलिझम, वुमन्स रोल ऑफ वुमेन किंवा अर्बनायझेशन किंवा ह्या सर्व ज्या आपण गोष्टी बोलतो आहे. तर फक्त एवढं नाव ऐकलं की आपल्याला वाटतं की अरे सोपा टॉपिक आहे, आपण करून घेऊ. बट आपण त्याच्यामधले सब टॉपिक्स कोणते आहेत ह्याचा विचारच नाही करत. मग हे सब टॉपिक्स कोणत्या आहेत, ह्यांचा अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दल आता आपण प्रयासकडून काय केलं की तुम्हाला एक डिकोडेड सिलॅबस दिला आहे. आता हा जो दिलेला सिलॅबस आहे तो मी आता तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करणारच आहे. बट फक्त सिलॅबस माहिती आहे एवढ्यावरून गोष्टी होऊन जातील का? तर नाही. त्याच्यानंतर तुमच्याकडे असायला हव्यात त्या गोष्टीबद्दलच्या नोट्स, त्या विषयाबद्दलच्या नोट्स, आणि त्या नोट्ससुद्धा तुम्हाला प्रयास देऊ करतं. त्या डिटेल्ड नोट्स आहेत आणि त्याच्याबरोबर एक्स्ट्रा मटेरियलही तुम्हाला शेअर केलं जातं. तर ह्या डिटेल्ड नोट्स म्हणजे आता ह्याच्यासाठी तुम्ही कुठली पुस्तकं वाचावीत ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भारतीय समाजावरती अशी कुठली पुस्तकं स्पेसिफिकली की बाबा आपण आयोगाने विचारलेल्या प्रश्नांसाठी वापरावी अशी नाहीच आहे. आता यू कॅन ॲक्च्युली थिंक अबाउट समथिंग की आता चला आता मला अभ्यास करायचा आहे म्हणून मी सोशोलॉजीचा हरलंबस वाचून टाकू का? नको. त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल की मग मी युनिव्हर्सिटीचं एखादं पुस्तक वाचू का? काही गरज नाही. तुम्हाला फक्त चौकसपणे आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या घटनांबद्दलची माहिती करून घेता आली पाहिजे, आणि त्याच्याविषयीच्या नोट्स कशा काढायच्या, त्याच्याबद्दलचा विचार कसा करायचा, आणि तो विचार एकांगी का नसला पाहिजे, किंवा तो जर एकांगी असेल तर त्याला एक काय म्हणतात एक न्यूट्रल कसं करता येईल की जेणेकरून तुमची मतं असावीत खरं ती एका कुठल्या तरी काय दिशेला झुकणारी नसावीत, आणि तुमची उत्तरं ही अतिशय योग्य असावीत. ह्यासाठी जे करावं लागणार आहे त्याचा आपण इथे विचार करणार आहे. आता आपण ज्या वेळेला इंडियन सोसायटीचा विचार करतो आहे तर भारतीय समाजाचा विचार करत असताना ह्या भारतीय समाजाचा भाग बनत असतो आपण, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या आपल्या मोठ्यांच्याकडून, वडीलधाऱ्यांच्याकडून शिकतो, राईट. मग या वडीलधाऱ्यांच्याकडून शिकत असताना त्या आपण काय करतो, अनुकरण. आपल्याला कोणी सांगावं लागतं का की मंदिरामध्ये चप्पल घालून जाऊ नको म्हणून? हे आपण शिकतोच ना आपसूक. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की अन्न वाया घालवू नये. हे आपण काय करतो, अनुकरणातून आपल्या आईवडिलांच्याकडून वेळोवेळी शिकत राहतो. आपली बरीचशी मूल्य जी आहेत ती आपल्याला आईवडिलांच्याकडून मिळतात. त्याचबरोबर जसजसे तुम्ही मोठे होत आहे त्या मोठे होत असताना तुम्ही तुमच्या मित्रांच्याकडून शिकता, शिक्षकांच्याकडून शिकता. पुढे जायला तुम्ही कुठेतरी जॉब करायला लागाल, ते जॉब करत असताना तिथे जे तुमचे कलिग्स असाल त्यांच्याकडून तुम्ही शिकाल. आत्ता तुम्ही एक अस्पायरंट आहात, तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे कोणी तुमच्याबरोबर अभ्यास करतात, ज्यांच्या तुम्ही सतत कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यांच्याकडून गोष्टी शिकता. तर अशा प्रकारे तुमचं सतत काय होत असतं, तुम्हाला या संस्कृतीचा भाग बनवण्यासाठी तुमचं काय होत असतं तर एक एनकल्चरेशन होत असतं. आहे एकदम सोपी कन्सेप्ट, राईट.
आता ही कन्सेप्ट आपल्या नोट्समध्ये लिहित असताना थोडक्यात काय की समाजशास्त्रातली काही अशा संकल्पना आहेत, काही अशा गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दलची की नोट तुमच्याकडे असली पाहिजे, जेणेकरून तुमची उत्तरं लिहिताना ती उत्तरं खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट करू शकाल. मग ह्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये आल्या पाहिजेत. आता फक्त तुमच्याकडे सिलेबस आहे, तुमच्याकडे नोट्स आहे, मग झालं का? जसं मी तुम्हाला सांगितलं एकदम थोडक्यात, हा कन्सेप्ट जो मी तुम्हाला सांगितला, एनकल्चरेशन म्हणजे काय की तुम्ही त्या संस्कृतीचा भाग बनत चाललाय. आता हा भाग बनत असताना तुम्ही रोज काय करत आहे, म्हणजे माणसाचं एनकल्चरेशन कधी चालू होतं थोडक्यात, तर जन्माआधी चालू होतं. गर्भसंस्कार आई करते तेव्हापासून चालू होतं आणि ते मरेस्तोवर चालू असतं. आता हे जर कन्सेप्च्युअल तुम्हाला क्लॅरिटी असेल तरच तुम्ही त्याच्याविषयी काहीतरी लिहू शकाल किंवा हा कन्सेप्ट तुमच्या उत्तरामध्ये वापरू शकाल. आता ते कशामुळं होईल, तर फक्त सिलेबस नोट्स असून उपयोग नाही, तर तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसुद्धा असली पाहिजे. आणि ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येईल, ठीक आहे, तुमच्याकडे सिलेबस आहे, तुमच्याकडे नोट्स आहेत, तुम्हाला सर्व कन्सेप्ट माहीत आहे, तुमच्याकडे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, मग उत्तर लिहिणार कोण, तर आन्सर रायटिंग ही सर्वात महत्त्वाची आणि शेवटची स्टेज आहे. ज्यावेळेला तुम्ही उत्तरं लिहायला लागता आणि ज्यावेळेला तुम्ही त्या उत्तराच्या ठेवणी त्या फ्रेमवर्कवरती काम करायला लागता, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमचा प्रवास चालू होतो. मुळात मी हे सारखं सांगत असते की जेव्हा केव्हा तुम्ही उत्तरं लिहायला सुरुवात करता, हा विचार नक्की करू नका की मी ह्याच्याविषयी अजून एवढं वाचणं बाकी आहे, मी हा टॉपिक नाही वाचला, तो टॉपिक नाही वाचला. लिहून तरी बघा. काहीतरी तुम्ही लिहायला सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला पूर्णपणे एखाद्या गोष्टीबद्दल लिहिता येणारच नाही. सुरुवात कुठून तरी करावी लागते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की कुठलाही एक विषय उचला आणि लिहायला चालू करा. आणि अशीच सुरुवात केली की मग पुढे जाऊन हळूहळू तुम्हाला लिहिण्याची कला अवगत होईल आणि मग तुमची उत्तरं तितकी सुंदर होत जातील. मुळात आता आपण उत्तर लेखनाचाच विचार करतोय, तर हे तुम्हाला आधीही प्रयासमधल्या फॅकल्टीजनी सांगितलंच असेल, बट एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते की एखादं उत्तर लिहायचं आहे म्हणून एखादं निबंधासारखं लिहायचं का, की मी चला एक 4-5 पॅरेग्राफ लिहिले म्हणजे उत्तर झालं का, नाही. तर त्या उत्तराला एक फ्रेमवर्क हवं, त्या उत्तरामध्ये काहीतरी एक इंट्रोडक्शन हवं, त्या इंट्रोडक्शननंतर त्याला काहीतरी एक मेन बॉडी हवी आणि त्याला काहीतरी कन्क्ल्युजन हवं आणि त्यावेळेला त्या उत्तराची ठेवण अतिशय योग्य दिसणार आहे. आता इंट्रोडक्शन लिहायचं आहे म्हणजे काय, आता चला शहरीकरणावरचा प्रश्न, तर शहरीकरण म्हणजे काय किंवा त्याच्याबद्दलचा एखाद्या रिपोर्टमध्ये आलेला डेटा असेल की कुठल्या कुठल्या ठिकाणी शहरीकरण जास्त आहे, ह्या शहरांमध्ये शहरीकरण जास्त, त्याच्या समस्या जास्त दिसत आहेत, किंवा कोणीतरी म्हटलेलं एखादं वाक्य असेल ते तुम्ही कोट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही लिंक करून त्याच्यानंतर ज्याला उत्तर लिहायला चालू कराल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही बुलेट पॉईंट्स लिहा आणि त्या बुलेट पॉईंट्समध्ये तुम्ही सब हेडिंग्स करा. तर एक सलग लिहिलेल्या पॅरेग्राफपेक्षा अतिशय व्यवस्थित रचना असलेलं एखादं जर तुम्ही उत्तर बघितलं तर तुम्ही स्वतःही त्याला जास्त मार्क द्याल आणि तेच आपल्याला इथे करायचं आहे. तर हे एका प्रकारे त्याला एका साच्यात बसवायचं आहे आणि हा साचा आपोआप बनत जातो जसं तुम्ही लिहायचा सराव करायला लागता आणि हा लिखाणाचा सरावच तर तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे, राईट. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ते एखाद्या चांगल्या कोटवरती किंवा एखाद्या गोष्टीवरती ते उत्तर चांगल्या पद्धतीने एंड करता आलं पाहिजे. तिथे तुम्ही एखाद्या भविष्याच्या दृष्टीने एखादी गोष्ट लिहू शकाल किंवा तिथेसुद्धा तुम्ही एखादा कोट लिहू शकाल. चला, जर असा आपण विचार केला की महिलांच्या समस्यांवरचा प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही महिलांच्या समस्यांवरती हे एक स्वातंत्र्य देवतेच्या विनवणीमधलं एक काय म्हणतात काही ओळी आहेत, जसं की समानमाना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका, दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. किती मार्मिक ओळी आहेत, ह्या तुम्ही कुठेही लिहू शकता, राईट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचं आन्सर हे आकर्षक बनवायचं आहे वाचणाऱ्यासाठी. मी स्वतः एक प्रोफेसर आहे, मी बरेचसे पेपर चेक करत असते. आता हे पेपर चेक करत असताना माझी जी दृष्टी आहे त्या पेपरकडे बघण्याची काही काळाने बोथट व्हायला लागते. मग माझी दृष्टी कुठे टिकते, जिथे एखाद्यानी अतिशय काय म्हणतात सुस्पष्ट अक्षरामध्ये एकदम व्यवस्थित सब हेडिंग सहित एक चांगलं उत्तर लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये काही कंटेंट आहे जो हायलाइटेड आहे, ज्याच्यामध्ये काही ओळी आहेत किंवा एखादा रिपोर्ट मेन्शन्ड आहे, त्याला माझ्याकडूनच एखाद दुसरा मार्क एक्स्ट्रा निघून जातो. तर हे जास्त महत्त्वाचं आहे. आता हे करत असताना कुठली पुस्तकं वापरू, राईट. काहीतरी वापरावं लागेल बेसिक अंडरस्टँडिंगसाठी. इंडियन सोसायटीच्या उत्तर लिहायला सुरू करायचं आहे म्हणून ठीक आहे मी म्हणाले वगैरे, बट तुम्हाला प्रश्न पडेलच ना की अतिशय बेसिकमध्ये जर मला सुरुवात करायची असेल भारतीय समाजाची उत्तरं लिहायला, तर ती कशी लिहायची. तर तुम्हाला त्यासाठी मी सजेस्ट करणार आहे ही इंडियन सोसायटीची
इंडियन सोसायटीची 2 पाठ्यपुस्तकं, एक 11वीचं आहे, एक 12वीचं आहे. तुम्ही ऑनलाईन सर्च केले इंडियन सोसायटी PDF तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे मिळून जाईल. तर ह्याच्यामध्ये ज्याला तुम्ही बघताय मराठी, त्याच्यामध्ये म्हणजे काय इंडियन सोसायटी मराठी PDF असं सर्च केलं तरी मिळून जाईल. आणि तुम्हाला चॅनलवरती हे प्रोव्हाइडसुद्धा केलं जाईल. ह्या दोन्ही PDF शेअर केल्या जातील. आता याच्यामध्ये बघत असताना तुम्ही बघाल तर समाजशास्त्राची ओळख सगळ्यात सोप्या पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये करून दिलेली आहे. पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचं योगदान, सर्व समाजशास्त्रज्ञांचं योगदान करत जर आपण बसलो तर आपल्याला हा जन्म नाही पुरणार. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त निवडक समाजशास्त्रज्ञांचं योगदान ह्या पुस्तकामध्ये जेवढं दिलं आहे तितकंसुद्धा सफिशियंट आहे. जसं की मी नेहमी सांगते M.N. श्रीनिवास, M.N. श्रीनिवास ज्यांच्यामुळे सर्वात जास्त समाजशास्त्राच्या अभ्यासाची ओळख निर्माण झाली किंवा अतिशय साध्या साध्या गोष्टींकडे सुद्धा पाहताना एक दृष्टी कशी वेगळी असते. थोडक्यात काय, आता तुम्हाला एकदम सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मराठा ही महाराष्ट्रातली डॉमिनंट कास्ट आहे. ओखालिंगा लिंगायत हे कर्नाटकातली डॉमिनंट कास्ट आहेत. आता हा डॉमिनंट कास्ट हा कन्सेप्ट आपल्याला M.N. श्रीनिवासांनी दिला आहे. आता हे M.N. श्रीनिवास ज्या वेळेला आपल्याला सांगतात, तर ते काय सांगतात, एखाद्या समाजामधली डॉमिनंट कास्ट कशी ओळखावी. तर त्यांची काय असते, न्यूमरिकल स्ट्रेंथ असते, म्हणजे नंबरनी ते जास्त असतात, सोपं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, त्यांची लँड होल्डिंग जास्त असते, राईट. जेवढी जमीन मालकीची तेवढं काय उत्पन्नाची साधनं मालकीची, राईट. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स चांगला असतो. तर ह्या 3 गोष्टींवरती ती डॉमिनंट कास्ट काय समजून घेतली जाते किंवा ती ओळखली जाते. थोडक्यात काय, समाजामध्ये ह्या गोष्टी आहेत पण त्यांच्याकडे आपण तेवढं लक्ष देऊन आपण पाहत नाही. हे समाजशास्त्रज्ञ त्याच गोष्टींना अतिशय सोप्या भाषेमध्ये त्याच्यामध्ये एखादी जी थीम असेल तिला आपल्याला समजावून सांगतात. आणि या छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्हाला उत्तरं लिहिताना काय करतात, मदत करतात. त्यांनी तेवढाच अभ्यास केला का, तर नाही. तर त्यांनी त्याच्यामध्ये हाही अभ्यास केला की कशाप्रकारे एखादी डॉमिनंट कास्ट तिथली जी सत्ता आहे, तिथलं जे पॉवर स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करते, तिथल्या मायनॉरिटीजवरती त्याचा परिणाम काय होतो. थोडक्यात काय, तुम्ही अख्ख्या समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींचं एक काय करताय, ते उत्तम निरीक्षण करताय. तर हे तुम्हाला इथे वाचायला मिळेल. तर समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, ह्या संकल्पना माहिती असतील तर त्यावरून तुम्ही काही ना काहीतरी उत्तर लिहू शकता. बट जर तुम्हाला संकल्पना माहितीच नाही तर तुम्ही कुठून उत्तर लिहिणार. M.N. श्रीनिवासांनी सांगितलेली ही मी तुम्हाला जी डॉमिनंट कास्ट सांगितली ही जर तुम्ही वाचली असेल, ही संकल्पना तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल असा एखादा प्रश्न आलाच कधी तर उत्तर लिहू शकाल ना. त्यामुळे संकल्पना याच्यातून वाचणं गरजेचं आहे. सामाजिक संस्था कोणत्या कोणत्या, संस्कृती, सामाजिकरण, सामाजिक स्तरीकरण, हे सर्व चॅप्टर्स त्याच्यामधून वाचणं गरजेचं आहे. नॉट जस्ट दॅट, आपण ज्या वेळेला बघतोय भारतीय समाजाचा परिचय, भारतीय समाजाचे वर्गीकरण, भारतीय समाजातील विविधता आणि एकता, हा अतिशय महत्त्वाचा आहे, राईट. तर विविधतेत एकता खूपदा ऐकलेलं असते, बट ही विविधता कशामध्ये आहे, ही एकता कशामुळे आहे आणि त्याच्यावरती कोणत्या कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. आणि याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येत असतात. तर तुम्ही हा टॉपिक वाचला तर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल की कशाप्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. त्याचबरोबर भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया, भारतातील सामाजिक चळवळी, भारतातील सामाजिक समस्या, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही वाचायच्या ठरवल्या तर इट विल टेक ओनली लेट्स से 3 hours, ठीक आहे. जर तुम्हाला वाचनाची आवड आहे आणि वाचनाची आवडच तुम्हाला उत्तरं लिहायला जास्त मदत करणार आहे. जितकं जास्त वाचाल तितकं जास्त लिहू शकाल. त्यामुळं आज नक्कीच ह्या दोन्ही PDF तुम्ही एकदा बघा, एकदा वाचा, त्या चाळा. असं वाटलं की नाही मला आज वाचायची इच्छा नाही आहे, ॲटलिस्ट त्या चाळा की जेणेकरून तुम्हाला थोडी तरी आयडिया येईल, राईट. तर याच्यानंतर जेव्हा आपण बघणार आहे की कशाप्रकारे हा विषय तुम्हाला मदत करतो, तर हा विषय तुम्हाला कुठे कुठे मदत करू शकतो. तर आपण ज्यावेळेला सामान्य अध्ययनाचा पहिला आणि दुसरा पेपर बघतो तर या पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये याचे सर्वाधिक क्वेश्चन्स येत असतात. पेपर 1मध्ये यू कॅन एक्सपेक्ट 6 questions, 6 प्रश्न म्हणजे साधारण 90 मार्क. आणि पेपर 2मध्ये सोशल जस्टिसमध्ये यू कॅन एक्सपेक्ट 4 to 5 questions. साधारण जर तुम्ही याचं वेटेज बघायचं झालं तर 140 ते 160 या दरम्यानसुद्धा हे तुम्हाला मार्क्स मिळवून देऊ शकतात. मी थोडं हायर रेंजमध्ये पण सांगते कारण बऱ्याचदा GS 1मध्ये 6 नाही तर जास्ती क्वेश्चन यायला लागतात आणि त्या क्वेश्चनचं प्रमाण वाढतच जाईल. कारण समाजामधले एकदम सामान्य ज्या आपण गोष्टी आजूबाजूला बघतो त्याच्यावरती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता किती येतात आणि तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे हे बघण्यामध्ये परीक्षकाला जास्त रस असेल.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे GS4चा जो आपला इथिक्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये ह्याचा तुम्हाला जास्त वापर होईल. तो कसा, जर तुम्हाला भारतीय समाजच माहीत नाही, समाजातले घटक नाही माहिती, ते कशा प्रकारे काम करतात नाही माहिती, त्याच्यावरती होणारे परिणाम नाही माहिती, सकारात्मक नकारात्मक बाजू नाही माहिती, तोपर्यंत तुम्ही कशा प्रकारे ठरवणार की कोणती एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. इथिक्समध्ये आपण तेच करतो ना की कोणती गोष्ट कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे ह्याचाच तर अभ्यास करतोय की कशा प्रकारे एखादी गोष्ट घडते तर त्याच्यामध्ये योग्य कोणत्या पद्धतीने निर्णय घेता येऊ शकतील. तिथं जर ॲडमिनिस्ट्रेशन आहे तर ते कशा पद्धतीने त्याला हँडल करू शकेल. शेवटी तुम्ही कशाशी करत आहे इंटरॅक्शन, तुम्ही इंटरॅक्शन समाजाशी करत आहे. त्यामुळे समाजाची माहिती असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे समाजाचा अभ्यास ज्याला येतो त्याला इथिक्सच्या पेपरमध्ये एज भेटते. नॉट जस्ट दॅट, तुमच्या एसेमध्ये ज्याला समाजाची पूर्ण ओळख आहे, त्यातले घटक माहिती आहेत, ते कसे काम करतात माहिती आहे, त्याच्यावरती होणारे परिणाम माहिती आहेत, तर त्याला त्याचा 100% फायदा एसेज लिहिताना होतो. ज्या व्यक्तीला इंडियन सोसायटीचं पूर्ण आकलन आहे त्याचे एसेज उत्तमच होतात, कारण ते कधीच एकांगी नसतात. त्याच्याबरोबर जेव्हा आपण बघतो पर्सनॅलिटी टेस्टमध्ये याचा सर्वात जास्त फायदा होतो, कारण पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुमची मतं काय आहेत, तुम्ही कशा प्रकारे विचार करता आणि तुम्ही एखादी सिच्युएशन कशी हँडल करता ह्याचबद्दल तर ते तुम्हाला तुमचा ॲनालिसिस होणार आहे. आणि इथे तुमचा काय म्हणतो कस लागतो. आणि तो कस लागत असताना जर तुम्हाला भारतीय समाजामधले घटक, त्याच्यावरती होणारे परिणाम आणि ह्याचा संपूर्ण जर तुम्हाला आकलन असेल तर तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आणि त्यामध्ये तुम्हाला येणारे मार्क हे नक्कीच चांगले असतील. आता थोडक्यात जर एखादा प्रश्न मला बघायचाच आहे तर तो प्रश्न सोडवताना मी काय काय केलं पाहिजे ह्याचा जर तुम्ही विचार कराल तर तो प्रश्न सोडवताना कुठलाही प्रश्न असेल मग भारतीय समाजाबद्दलचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 स्टेजेसमध्ये तुम्ही ह्याचा अभ्यास करू शकताय. कुठलीही समाज संस्था घ्या किंवा कुठलीही एखादी काय म्हणतात कन्सेप्ट घ्या, त्याला तुम्ही या 3 भागांमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे ट्रॅडिशनल कन्सेप्ट काय होती, ट्रॅडिशनली ती गोष्ट कशी होती, ओव्हर द पिरियड त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले आणि आत्ता म्हणजे कंटेम्पररी वर्ल्डमध्ये आजच्या जगामध्ये त्या पर्टिक्युलर समाज संस्थेमध्ये कोणते कोणते बदल झाले. थोडक्यात तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपण विवाह संस्थेचा विचार केला तर विवाह संस्था ज्यावेळेला तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये एकदम पुरातन काळामध्ये बघाल तर त्यावेळेला काय होती, पॉलिगॅमी होती. म्हणजे एका व्यक्तीला बरेच पार्टनर्स असू शकत होते ज्यांच्याशी ती व्यक्ती विवाह करू शकायची. बट नंतर जर बघाल आजच्या जगामध्ये ते तर आज आपण बघतो की एक मोनोगॅमी आहे. त्या मोनोगॅमीमध्ये सुद्धा काय आहेत फरक आहेत. म्हणजे कसं की एक मोनोगॅमी असते स्ट्रिक्ट मोनोगॅमी, म्हणजे काय की एक स्त्री आणि एक पुरुषांनी केलेलं लग्न म्हणजे ती एक मोनोगॅमी झाली, राईट. आता ह्या दोघांनी स्ट्रिक्ट मोनोगॅमी म्हणजे काय की समजा त्यामधल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला और त्यांचा डिवोर्स झाला तर त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट मोनोगॅमीमध्ये ते पुनर्विवाह नाही करत. बट समजा त्यांनी जर पुनर्विवाह केला आफ्टर डेथ ऑफ द पार्टनर किंवा त्या व्यक्तीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर तर त्याला आपण काय म्हणणार, सिरियल मोनोगॅमी. म्हणजे एका वेळेला ती व्यक्ती एकाच व्यक्तीबरोबर लग्नाच्या बंधनात आहे बट नंतर ती एका दुसऱ्या व्यक्तीच्या बरोबर लग्नाच्या बंधनात जाते ज्यावेळेला हे बंधन पूर्णपणे म्हणजे संपतं, घटस्फोटाने असू दे अथवा मृत्यूने असू दे. बट ज्यावेळेला आपण आज कंटेम्पररी वर्ल्डचा विचार करतो तर कंटेम्पररी वर्ल्डमध्ये विचार कराल तर देर इज सेम सेक्स रेशो, लिव्ह इन रिलेशनशिप्स आहेत. त्याच्याबरोबर जर तुम्ही बघाल तर ओपन मॅरेजेस आहेत, राईट. तुम्ही जर ही कन्सेप्ट ऐकली असेल तर सोलोगॅमी आहे, म्हणजे काही व्यक्ती स्वतःशीच लग्न करतो. तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा पोस्टमध्ये व्हायरल झाल्या होत्या, तुम्ही त्या पाहिल्याही असतील. तर अशा प्रकारे विवाह संस्था बदलत चाललेली आहे. शिक्षण संस्था असू दे, कायदा असू दे, सर्व गोष्टी ट्रॅडिशनली कशा होत्या, आत्ता त्याच्यामध्ये काय काय बदल झाले ओव्हर द पिरियड आणि आजच्या जगामध्ये त्या कशा आहेत. इतकं जर तुम्हाला पूर्णपणे नॉलेज असेल, क्वेश्चन कितीही तुम्हाला फिरवून टाकला तरी तुम्ही आरामात त्याची उत्तरं देऊ शकता. एवढंच नव्हे तर जेव्हा आपण सिलॅबस बघतो तर सिलॅबसमध्ये काय काय आहे, जेव्हा आपण भारतीय समाजाच्या सिलॅबसचा विचार करतोय तर सिलॅबसमध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत, त्यांना आपण काय केलं आहे आपल्या सिलॅबसमध्ये डिकोड केलं. आता या सिलॅबसमध्ये बघाल सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, भारतीय समाजाची वैशिष्ट्य. आता भारतीय समाजाची वैशिष्ट्य बघत असताना विविधतेत एकता आपण खूपदा म्हणतो, बट ही विविधता कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये, तर विविधता आपण बघतो कल्चरमध्ये आहे, लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषेमध्ये आहे, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये धर्मामध्ये विविधता आहे, इथनिक डायव्हर्सिटी आहे, आपण जे सण साजरे करतो त्याच्यामध्ये आहे, आपण जो पोशाख घालतो त्याच्यामध्ये आहे, सर्व प्रकारची विविधता आपण बघतो. बट ह्या सगळ्या विविधतेत सुद्धा एक एकता आहे.
राईट. आणि ह्या विविधतेची जपणूक करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचशा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्ससुद्धा आहेत, त्यांना सेफगार्ड करण्यासाठी प्रोव्हिजन्स आहेत, त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. एवढ्यावरतीच झालं का, तर आपल्याकडे कास्ट सिस्टीम आहे, वर्ण पद्धती आहे. तर ह्या वर्ण पद्धतीपासून जिथे ओरिजिन झाले त्या वर्ण पद्धतीपासून जसं पुढे याल कशा प्रकारे हायरार्कीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाली हे पण आपण बघतो. आता हायरार्की बघत असताना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अस्पृश्य ह्या सर्वांचा विचार करत असताना ते स्ट्रक्चर आजही तेवढं काय म्हणतात तेवढं स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट होतं आहे का, म्हणजे आज तेवढं जास्त त्याला महत्त्व दिलं जातं आहे का आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ठरवताना, मग विवाहात असू दे, मग एखाद्या ठिकाणी राहताना असू दे, मग अशा सर्व ठिकाणी आपण ज्याला बघतो तर ते तितकं जास्त फॉलो केलं जातं आहे का. आज आपण अस्पृश्यता मानतो का, ह्या प्रश्नाचा तुम्ही विचार करा. आपण अस्पृश्यता मानतो का, भारतामध्ये आजसुद्धा काही ठिकाणी अस्पृश्यता आहे का, ह्याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला ह्याचं उत्तर अनटचेबल इंडिया नावाची एक डॉक्युमेंटरी आहे जी तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला येईल की आजच्या दिवशीसुद्धा कशा प्रकारे अनटचेबिलिटी बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते. स्टॅलिनने डिरेक्ट केलेली ही डॉक्युमेंटरी एक खूप चांगला अभ्यासाचा सोर्स आपल्यासाठी बनू शकते. नॉट जस्ट दॅट, जसं आपण पुढं जाऊ स्टेटस ऑफ वुमन, महिलांची परिस्थिती आज पण समान आहे का, महिलांना मिळणारे सर्व जे काही बेनिफिट्स मिळतात त्याचा त्यांना तेवढा वापर होतो आहे का, लिंग गुणोत्तर हे शिक्षणामध्ये असू दे, रोजगारामध्ये असू दे, सगळीकडे समान आहे का, ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याचा अभ्यासही केला पाहिजे. मग त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी विशाखा गाईडलाईन आहे. विशाखा गाईडलाईन काय आहे, अशा वेगवेगळ्या ज्या काय आहेत मेजर्स आहेत, तर त्या ज्या प्रोटेक्टिव्ह मेजर्स आहेत किंवा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्समध्ये काय केलं गेलं आहे आणि त्याचा त्यांना वापर होतो आहे का, त्यांच्या परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे काही बदल आला आहे का, ओव्हर द पिरियड महिलांच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बदल होत गेले. जसं मी तुम्हाला म्हणाले ट्रॅडिशनली काय होती, चेंज काय झाला आणि आजच्या जगामध्ये काय आहे, असं तुम्हाला विभाजित करून त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. तेवढंच नाही तर ट्रायबल कम्युनिटीजचा जो आपण विचार करतो, तर ह्या ट्रायबल कम्युनिटीजचा विचार करत असताना ह्या ट्रायबल कम्युनिटीज आपण आता आपल्याला माहिती असतात ट्राईब्स कुठे कुठे आहेत, आपण रट्टा मारतो. त्याच्यानंतर आपण काय रट्टा मारतो की चला फॉरेस्ट ॲक्ट्स आहेत त्याचा रट्टा मारतो, त्यांचे राईट्स आहेत त्यांचा रट्टा मारतो आणि अशा प्रकारे आपण अभ्यास करत सुटतो. बट आपण हा विचार करतो का स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कशा प्रकारे जेव्हा एक ॲडमिनिस्ट्रेशन आपण आणत होतो, राज्य विभाजित होत, भाषेवरून राज्यांची रचना होत होती, विभाजली जात होती, ह्या पूर्ण काळामध्ये कशा प्रकारे ह्या ट्राईब्सना त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं कशा प्रकारे करायचा आपण विचार केला, ह्याचा अभ्यास आपण इथं करणं गरजेचं आहे. ओव्हर द पिरियड कसे त्यांच्यामध्ये बदल झाले हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जेवढं आपल्याला पेसा ॲक्ट माहिती पाहिजे तेवढंच आपल्याला हेही माहिती पाहिजे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपली पॉलिसी म्हणजे आपल्या इथे काय पॉलिसी होती ट्रायबलसाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताने कशा प्रकारे त्याच्यावरती पॉलिसी म्हणजे इम्प्लिमेंट केल्या ट्रायबल पीपलला अपलिफ्ट करायसाठी, त्याचा आपण इथे अभ्यास केला पाहिजे. जसं मी तुम्हाला एक सोपीशी गोष्ट सांगते म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात राहील. वेरियर एल्विन म्हणून एक समाजशास्त्रज्ञ होते, ते मूळ भारतीय नव्हते पण त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं. त्यांना ज्यावेळेला विचारलं गेलं, त्यांच्याबरोबर ज्यावेळेला कन्सल्ट केलं गेलं त्यावेळेला त्यांनी सुचवलं होतं की वी कीप दॅम आयसोलेटेड, त्यांना आपण आयसोलेटेड ठेवूया, त्यांना बाकीच्या समाजप्रभावापासून विभक्त ठेवूया म्हणजे त्यांच्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम नाही येणार, ते आपल्या संस्कृतीचं जतन करू शकतील. आता ह्यावेळेला तुम्हाला वाटेल की वेरियर एल्विन तर बरोबर म्हणतात, पण ह्यांना आयसोलेटेड ठेवायचं पण कसं, तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं एक नॅशनल पार्क नावाची कन्सेप्ट त्यांनी सांगितली की जेणेकरून त्यांना तिथे आपण विभक्त ठेवू, जेव्हा गरज पडेल तेव्हाच थोडी मदत करू, पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन आपण नाही करणार. पुढे जाऊन GS गुरे नावाचे समाजशास्त्रज्ञ होते, त्यांनी सांगितलं की आपण असं करूया की आपण त्यांना भारतीय समाजामधल्या हिंदू लोकांच्यामध्ये असिम्युलेट करून घेऊ, त्यांना त्याच्यामध्ये पूर्णपणे काय करून घेऊ, मिक्स करून घेऊ. आता त्यांना काय वाटायचं, ते तर म्हणायचे की जे आदिवासी आहेत ते सर्वजण एक प्रिमिटिव्ह हिंदूज आहेत. प्रिमिटिव्ह हिंदूज म्हणजे काय, मागं पडलेले हिंदूजच आहेत. कारण का, त्यांच्या ज्या संस्कृती आहेत, त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या थोड्या प्रमाणात एका प्रिमिटिव्ह हिंदूसारख्या आहेत. म्हणजे हिंदूंच्यामध्ये त्या जर अतिशय चांगल्या सोफिस्टिकेटेड एकदम चांगल्या पद्धतीच्या असतील तर त्याच्यापेक्षा थोड्याशा मागं पडलेल्या आहेत त्यांच्या, तर त्यांना आपण हिंदूंमध्ये घेऊ शकतो. बट अगेन ह्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होता. मग त्यावेळेला जवाहरलाल नेहरू आले. जवाहरलाल नेहरूंनी
ट्रायबलसाठी पंचशिला आणली आणि या पंचशिलांमध्ये सांगितलं गेलं की त्यांना त्यांचंही स्वतःचं संस्कृतीची जपणूक करता आली पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्यावरती आपल्याला गोष्टी ॲडमिनिस्टरही करता आल्या पाहिजेत, त्यांच्या आयडेंटिटीला पण धक्का नाही लागला पाहिजे, प्लस त्यांना आपण प्रवाहामध्ये आणण्याचे प्रयत्नही चालू ठेवले पाहिजेत. तर तुम्ही हे सर्व वाचणं गरजेचं आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे ट्रायबलबद्दलच्या आपल्या पॉलिसीज आधी होत्या आणि आत्ता आहेत. मग त्याच्यानंतर तुम्ही पेसा, फॉरेस्ट ॲक्ट ह्या सगळ्या किंवा त्यांच्यामध्ये एज्युकेशन कसं इम्पॅक्ट होतं आहे, कशाप्रकारे एकलव्य मॉडेल काम करतं आहे, ह्या त्या एका आदिवासी समाजाबद्दलच्या प्रत्येक आस्पेक्टबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे. नॉट जस्ट दॅट, जेव्हा आपण म्हणतो आहे पॉवर्टी मेजर्स म्हणजे गरिबी हटाव, हा अतिशय फेमस नारा कुणी दिला विचार करा. त्याचबरोबर तुम्ही हाही विचार करा की कशा प्रकारे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जो आपण वाचतो त्याचा वापर आज डेव्हलपमेंटसाठी होतो आहे. पॉवर्टीमध्ये सुद्धा ॲब्सोल्यूट पॉवर्टी काय आहे आणि त्याच्यानंतर रिलेटिव्ह पॉवर्टी काय आहे. अर्थशास्त्रामध्ये शिकलेल्या सर्व ज्या कन्सेप्ट तुम्ही शिकताय, मुळात भारतीय समाजामध्ये तुम्ही सगळीकडे वाचलेल्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला कामाला येणार आहेत. तर इथे त्याचा काय परिणाम होतो किंवा एक चांगली अर्थव्यवस्था असणं भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी कसं गरजेचं आहे, गरिबी नसल्यानं काय काय फायदे होऊ शकतील किंवा गरिबी पूर्णपणे हटवण्यासाठी नो पॉवर्टी हे गोल अचीव करण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे आणि ते कधी अचीव होऊ शकेल याच्याविषयीचा विचार आपण ॲज अस्पायरंट करणं खूप गरजेचं आहे. नॉट जस्ट दॅट, पॉप्युलेशन ग्रोथ अँड डेमोग्राफिक सर्वात मोठा डेमोग्राफिक डिव्हिडंट आपल्याकडे आहे, ज्याचा फायदा आपल्याला 2050मध्ये आणि त्या 2040 ते 2050च्या काळामध्ये होणं अपेक्षित आहे. आता हे मी एका रिपोर्टमधून वाचलं आहे. मग असा एखादा वाचलेला रिपोर्ट आपल्याला या उत्तरामध्ये कोट करता आला पाहिजे, तेव्हा आपण एक चांगलं उत्तर लिहू शकू. नॉट जस्ट दॅट, हा डिव्हिडंड जो आहे त्याच्यामध्ये जर आज आपण बघतो सगळीकडे अनएम्प्लॉयमेंट आहे, मग ती का आहे, या अनएम्प्लॉयमेंटचं कारण काय, मग याची उत्तरं एज्युकेशनमध्ये आहेत काय, याची उत्तरं अर्थसंकल्पांमध्ये आहेत काय आणि हे बदलण्यासाठी कोणत्या कोणत्या नवीन पॉलिसीजची गरज आहे ह्याचा अभ्यास आपण करायला हवा आहे. त्याच्यानंतर आपण बघू ग्लोबलायझेशन आणि इट्स इम्पॅक्ट, कशाप्रकारे जागतिकीकरणाचा आपल्यावरती चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम होतो आहे. एकदम सोपं उत्तर, एकदम सोपं उदाहरण देऊन एक सोपं उत्तर देते तुम्हाला. जागतिकीकरणामुळं वारली जगभरामध्ये पसरली, राईट. ती पसरल्यामुळं काय झालं आहे की त्या लोकांना सुरुवातीला वारली समूहाला त्याचा खूप फायदा झाला. आता वारली प्रिंट मीडियामध्ये पण आहे, राईट. आता वेगवेगळ्या ठिकाणी वारलीची तुम्ही बघता की कपड्यांवरती वारली असते, घरांवरती वारली असते, वेगवेगळ्या वस्तूंवरती वारली असते. बट मुळात जी वारली आर्ट केली जायची तर ती कशावरती केली जायची, भिंतीवरती केली जायची आणि ती राईसच्या पेस्टनी, भाताच्या पेस्टनी केली जायची. वेगवेगळ्या घरातल्या सणांसाठी, लग्नांसाठी किंवा वेगवेगळ्या सोहळ्यांसाठी ती बनवली जायची. मग त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते कुठेतरी मागं पडत चाललं आहे. मग लोप पावत चालल्या आहेत काही कला ग्लोबलायझेशनमुळं. तुमच्या आईकडे साडी असेल तर ती साडी एखादी पैठणी साडी असेल तर आईला विचारा ती पॉवरलूम आहे की हँडलूम आहे. हँडलूम म्हणजे काय, हाताने विणली जाते, त्याला बराच वेळ द्यावा लागतो. मग अशी बनवलेली साडी महाग असते. त्याच्याच बदलात एखाद्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला बघत असाल तर पॉवरलूममध्ये मिळणारी साडी ती तुम्हाला 1000-2000 रुपयामध्ये मिळून जाईल. मग हा फरक आपल्याला माहिती पाहिजे की कशाप्रकारे ग्लोबलायझेशन चांगल्या आणि वाईट पद्धतीने, फक्त मी इथं कलेचं उदाहरण दिलं, बट सर्वच क्षेत्रांमध्ये ती कशाप्रकारे इम्पॅक्ट करते आहे, त्याचे पॉझिटिव्ज, निगेटिव्ज आणि ॲट द एंड कन्क्ल्युजन काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. वुमन इन सोसायटी, त्यांची सिच्युएशन ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एवढंच नव्हे तर अर्बनायझेशन अँड इट्स चॅलेंजेस. आता अर्बनायझेशनचा अभ्यास करताना मी नेहमी मुलांना एक खूप छान उदाहरण सांगते. जसं की समजा एखादं शहर आहे जिथे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं की मुंबई. तर अशा प्रकारे जस्ट मुंबईचा नका विचार करू, कुठल्याही शहराचा करा. तर अशा वेळेला एखादा समूह तिथे येतो कशासाठी, तर रोजगार मिळवण्यासाठी. आता असे वेगवेगळे लोक येत असतात, समूह येत असतात, ते येऊन म्हणजे तिथे राहायचा विचार करतात. आता एकदम इंडस्ट्रियलाइज शहरामध्ये हे गरीब जे लोक किंवा एखाद्या रुरल एरियामधून एखाद्या अर्बन एरियामध्ये प्रवास करणारा हा मनुष्य ज्याच्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही तर तो सेटल होतो एखाद्या स्लममध्ये, ठीक आहे.
अशा प्रकारे ऑर्गनायझेशन वाढत असताना ते येतात, बट त्यांच्याकडे स्किल्स नसतात. स्किल्स नसल्यामुळे त्यांना चांगले जॉब्स नाही मिळत. चांगले जॉब्स न मिळाल्यामुळं त्यांना त्या स्लम्समध्ये सेटल व्हावं लागतं आणि त्या स्लम्समध्ये ओव्हर क्राउडिंग होतं. तिथे असणारं सॅनिटेशन, वॉटर, रिसोर्सेसवरती त्याचा ताण येतो. मग त्याच्यानंतर तिथे रोगराई पसरू शकते. त्याच्याबरोबर तिथे लोकांना रोजगार न मिळाल्यामुळं गुन्हेगारी पसरू शकते. आणि अशा प्रकारे एखाद्या सिच्युएशनचा विचार करून आपण अख्खीच्या अख्खी म्हणजे सोसायटल जे चेंजेस आहेत ते आपण समजावून घेऊ शकतो. शहरीकरणाचे फायदेसुद्धा आपण विचार करू शकतो. रुर्बान मिशन काय आहे की ज्याच्यामुळं रूरल एरियाचा अर्बन एरियासारखा डेव्हलपमेंट करवण्यासाठीची जी ही एक मिशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचा तुम्ही विचार करून ॲक्च्युअलमध्ये काय तर तुमचं उत्तर एकदम चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता. नॉट जस्ट दॅट सोशल एम्पॉवरमेंट, अर्बन प्लॅनिंग, जसं मी तुम्हाला म्हणाले स्मार्ट सिटीज काय इम्पॉर्टंट आहेत आज, किंवा आज रूरल एरिया पण तितका डेव्हलप करून तिथे इंडस्ट्रीज आणणं किती गरजेचं आहे याच्याविषयी तुम्ही पूर्ण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. जसं की आपण रोल ऑफ टेक्नॉलॉजी, आणि त्या रोल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मग बऱ्याचशा गोष्टी येतात ज्या एका प्रकारे तुम्ही काय एक मॅपिंग घडवून आणू शकता. तुम्हाला जर माहिती असेल तर आता सध्या एकदम सगळ्यात बेसिक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर तुमच्याकडे सुद्धा जर गावाकडे शेती असेल तर तिथंच आज काय म्हणतात कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोन्स वापरले चाललेले आहेत. तर किती सुंदर प्रमाणे टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन चालू आहे हे आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला केस स्टडीज सांगता आल्या पाहिजेत गिफ्ट सिटीसारख्या, की कशाप्रकारे एखादी सिटी डेव्हलप केली जाते आणि तिथे डेव्हलपमेंट आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याचबरोबर जर पुढे बघाल की कम्युनलिझम, सेक्युलरिझम, आता कम्युनलिझम, रिजनलिझम, सेक्युलरिझम महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. ह्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजेच पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला याचे एक्झाम्पल्स पण माहिती पाहिजेत आणि त्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला तुमचं आन्सर जे सबस्टॅन्शिएट म्हणजे त्याला एक काय म्हणतात वजन आणता आलं पाहिजे तुमच्या उत्तरांना. तर ह्या कन्सेप्टचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी जसं की एक पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आणि एक वेस्टर्न सेक्युलरिझम याच्यामध्ये फरक काय आहे. ठीक आहे, मग फ्रान्समध्ये आहे ते निगेटिव्ह सेक्युलरिझम आहे का, मग त्याला निगेटिव्ह सेक्युलरिझम का म्हणतात ह्याचं एक खूप सुंदर उदाहरण मी जसं तुम्हाला देऊ शकते की सॅम्युअल पॅटी नावाचे एक शिक्षक होते आणि त्यांनी प्रॉफेट मोहम्मदांचे चार्ली हेब्डोनी काढलेले काही कार्टून्स आपल्या क्लासमध्ये दाखवले होते. आणि त्याचंच एक म्हणजे त्यांच्याकडे एक फ्रीडम ऑफ स्पीच आहे, त्यांच्याकडे रिलिजनला जास्त महत्त्व नाही आहे. मग ज्यावेळेला हे त्यांनी दाखवले क्लासमध्ये त्याच्यानंतरच काही दिवसांनी त्या म्हणजे एका एक्स्ट्रीमिस्टनी म्हणजे एका मुस्लिम एक्स्ट्रीमिस्टनी त्या शिक्षकाचा गळा छेदून त्या त्याचा म्हणजे धडापासून त्याचं शिर वेगळं करून त्याचा खून केला आणि त्याला नंतर अटक झाली. बऱ्याच लोकांना अटक झाली. बट त्याच्यामध्ये म्हटलं जातं की तिथल्या काही पालकांचासुद्धा त्यातल्या एका पालकाचासुद्धा हात होता. ह्या सगळ्यांना अटक झाली. बट इथे मग पुन्हा प्रश्न येतो की फ्रीडम जे आहे ते कशा प्रकारे ट्रीट केले जातात, इंडियामध्ये कसे ट्रीट केले जातात, वेस्टर्न कंट्रीजमध्ये कसे ट्रीट केले जातात. मग पुन्हा एखाद्या रिलिजनबद्दलचे आपले एक्सप्रेशन जे म्हणजे रिलिजियस गोष्टीबद्दलचे जे आपण आपले थॉट्स एक्सप्रेस करतो त्यामुळं कुठल्या गोष्टी घडतात, मग इंडियामध्ये त्याचं कसं स्वरूप आहे, बाहेर कसं स्वरूप आहे, ह्याचा तुम्हाला एक अभ्यास करता आला पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही हा व्यवस्थित म्हणजे करायला लागाल, तुम्ही याच्यामध्ये तुमचे एक्झाम्पलसुद्धा ॲड कराल तर त्यावेळेला हा एक म्हणजे तुम्हाला एकदमच चांगले मार्क मिळवून देणारा विषय होऊन जाईल. त्याचबरोबर जर बघाल रिलिजियस कॉन्फ्लिक्ट जे झाले आहेत तर रिलिजियस कॉन्फ्लिक्ट्स त्याच्यामुळे झालेले सोसायटीवरचे परिणाम, सोसायटीमध्ये कशाप्रकारे जसं की रिलिजियस हार्मोनी कशाप्रकारे काही शहरांमध्ये आहे, कशाप्रकारे काही ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी सोशल कोहेजन आहे, सर्व सोसायटी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने एकत्र राहते. बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल गावाकडं तर एकाच चौकामध्ये दर्गा असतो, एकाच चौकामध्ये तिथे मंदिर असतं आणि सर्व काही एका ठिकाणी असतं आणि तरीसुद्धा तिथे एकदम रिलिजियस हार्मोनी असते, सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहत असतात आणि काही ठिकाणी दंगली पेटत असतात. तर त्यांच्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. नॉट जस्ट दॅट, NGOज एक इकॉनॉमिक डिस्पॅरिटी आहे, सगळीकडं योग्य पद्धतीनं तेवढीच डेव्हलपमेंट नाही झालेली आहे. काही एरिया जो आहे तो जास्त डेव्हलप झाला आहे, काही एरिया तो कमी डेव्हलप झाला आहे. आणि हे एक काय म्हणतात इकॉनॉमिक डिस्पॅरिटीमध्ये सुद्धा कशाप्रकारे आज गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि कशाप्रकारे याच्यामध्ये जर बघाल की एक इंटरनल मायग्रेशन कसं वाढलं आहे, एम्प्लॉयमेंटचा रेट कसा कमी जास्त आहे याच्याविषयीचा तुमचा अभ्यास पाहिजे. आणि याच्यानंतर एका डेव्हलपमेंटसाठी काम करणारे NGOज कशा त्याला मदत करतात
तर NGOजच नाही तर CBOज कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशनसुद्धा कशा काम करतात याची एक चांगली उदाहरणं तुमच्याकडे पाहिजे, जी तुम्ही आन्सरमध्ये कुठेतरी मध्ये पेरू शकाल आणि चांगले मार्क्स घेऊ शकाल. नॉट जस्ट दॅट, एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ तुम्ही म्हणजे सर्वांना सोबत घेऊन एक काय म्हणतात समाजाचा उद्धार तुम्ही कशा पद्धतीनं घडवून आणू शकाल हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. आता याच्याबरोबर बऱ्याचशा स्कीम्स आहेत ज्या तुम्हाला याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करता येतील आणि त्या स्कीम्सबद्दलची पण माहिती तुम्हाला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण ज्या वेळेला अभ्यास करतोय तर ओव्हरऑल भारतीय समाजाचा विचार करत असताना त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स अतिशय डिटेलमध्ये समजावून घेणं गरजेचं आहे. आता हे डिटेलमध्ये समजावून घेताना तुम्ही ते कसे घेऊ शकाल तर ह्याच्यामध्ये बघाल तर कोणत्याही प्रश्नाचा विचार तुम्हाला 3 भागांमध्ये करायचा आहे. आता इथे बरेचसे प्रश्न मी दिलेले आहेत. आता हे सर्व जे प्रश्न आहेत ही ह्या PPTची PDF तुम्हाला मिळेल. आता ही ज्या वेळेला PPT बघाल ह्या प्रश्नांचा बसून फक्त शांत विचार करा. आत्ता मी यातला कुठलाही प्रश्न तुम्हाला समजावून नाही सांगणार आहे. ह्याच्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर ह्या PPTमध्ये ॲड केलेलं आहे, ते तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. ते उत्तर वाचून तुम्ही बाकीच्या प्रश्नांबद्दल बसून फक्त शांतपणे विचार करणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला कुठलंही उत्तर लिहा म्हणत नाही आहे. यातला जो तुम्हाला अतिशय सोपा प्रश्न वाटेल त्याचं एक तुम्ही माइंड मॅप बनवा. ठीक आहे, म्हणजे अभ्यास करायची एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगते. तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रश्नाचा विचार करा, त्याच्याविषयी वाचा. आता त्याच्याविषयी वाचल्यानंतर तुम्ही त्याच्याविषयी एक माइंड मॅप बनवा. म्हणजे थोडक्यात काय, त्याचा परिचय, त्याचं काहीतरी इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर त्याची कारणं, त्याचे सकारात्मक काय आहेत परिणाम, ते त्याचे नकारात्मक जे काही परिणाम असतील ते. नॉट जस्ट दॅट, त्याच्याबरोबर त्याच्यात भारतामध्ये काय काय समस्या आहेत ते लिहा आणि त्याच्याबद्दल कुठले कुठले उपक्रम आणि उपाययोजना आहेत ते पहा. हे जर तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही कुठलंही आन्सर एकदम चांगल्या पद्धतीने लिहू शकता. तर एवढंच नाही तर कुठलंही उत्तर लिहिताना आता आपल्याच जी मी तुम्हाला 2 पाठ्यपुस्तकं सांगितली त्या पाठ्यपुस्तकांच्या मध्येच हे असे छोटे छोटे चार्ट्स आहेत, त्याच्यातली माहिती लक्षात ठेवा. मुळात ह्याच्यामध्ये जनरल आन्सर्स तुम्ही लिहू शकता, काहीच गोष्टी पाठ करायच्यात. अतिशय सोपा विषय आहे. त्याबरोबर थोडी जर एक्स्ट्रा माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नक्कीच ते उत्तर लिहिण्यामध्ये जास्त मदत करेल. जसं की शहरीकरणाच्या समस्यांवरती किंवा एका शहरीकरणामध्ये वेगवेगळे भारतामध्ये जे कार्यक्रम राबवले जातात ह्याची लिस्ट ऑलरेडी त्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. ही जर तुम्ही त्याच्यामध्ये बघून एकदा पाठ केली की त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक आन्सरमध्ये जिथे जिथे शहरीकरण आहे तिथे तुम्ही हे वापरू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवली तर यू विल हॅव माइंड मॅप्स. आता हे जे माइंड मॅप्स मी तुम्हाला सांगितले असे जर तुम्ही मूळ अशा टॉपिक्सवरती जर बनवून ठेवले महत्त्वाच्या तर तुम्हाला आन्सर रायटिंग खूप सोपी होऊन जाईल. तर बिफोर हँड मेक दीज नोट्स स्वतःचे स्वतः. आपण तर एक नोट प्रयास तुम्हाला पुरवतच आहेत, बट स्वतःच्या नोट्स तुम्ही स्वतः बनवा. त्याच वेळेला तुम्हाला उत्तरं लिहिणं सोपं होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, काहीही झालं तरी उत्तरं लिहिणं थांबवू नका. तुम्हाला वाटेल माझी उत्तरं चांगली नाही आहेत, मे बी मला लिहिताच येत नाही, बट जोपर्यंत तुम्ही सुरुवात करणार नाही त्या काय म्हणतात ना परफेक्शनलिझमच्या मागं लागू नका. ठीक आहे. एकच छोटीशी गोष्ट जर सांगायची झाली, दोन मुलं असतात, त्यातला एकाला जर आपण सांगितलं की तू एक परफेक्ट मडकं बनव आणि दुसऱ्याला सांगितलं तुला जमतात तेवढी मडकी बनव, परफेक्ट बनव मडकं असं ज्या आपण व्यक्तीला सांगतो किंवा ज्या मुलाला सांगतो त्याला ते परफेक्ट मडकं बनवण्यासाठी खूप वेळ लागेल. बट ज्याला आपण सांगू की भाई तू फक्त मडकी बनव, तो ढीगभर मडकी बनवून देईल आणि बनवता बनवता तो परफेक्ट होऊन जाईल. बट एक गोष्ट परफेक्ट अचीव करण्याच्या नादामध्ये त्याने बनवलेलं प्रत्येक मडकं तो तोडत राहील आणि त्या पहिल्या मुलाचं मडकं कधी बनणारच नाही. त्यामुळं चुकली जरी काही जरी झाली, कितीही तुम्हाला वाटली की साधारण आहे तरी उत्तरं लिहिणं हा एकमेव पर्याय आहे उत्तम उत्तरं लिहिण्यासाठी. तर ह्या एका पॉईंटवरती आपण थांबूया. खूप चांगली उत्तरं लिहा, सारखी उत्तरं लिहा. कन्सिस्टन्सी इज द की फॉर सक्सेस. तुम्ही जितकी उत्तरं लिहा तितकीच तुमची उत्तरं परफेक्ट होत जातील. तर वी विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या सेशनमध्ये आपण भेटूया जिथे आपण काही प्रश्न डिस्कस करणार आहे. चलो बाय.